श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. प्रथम सर्वांना तुम्हाला मी क्षमा मागते, कारण आपला सर्वात मोठा उत्सव आपल्यासाठी आपण उत्सवच म्हणावा लागेल त्याला, स्वामी प्रकट दिन फार जवळ येत आहे. तरी पण मी याच्यावर कुठलाच व्हिडिओ आत्तापर्यंत बनवला नाही. त्यासाठी प्रथम तुम्हाला मी क्षमा मागते. तर वेळात वेळ काढून आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तर स्वामी प्रकट दिनाची आपण 1 वर्षापासून आतुरतेने वाट बघत असतो की स्वामी प्रकट दिन कधी येईल आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण कुठल्या सेवा करायच्या, काय काय करायचं, हे आपल्या खूप इच्छा असतात आणि खूप आतुरतेने आपण वाट बघत असतो त्यासाठी. आणि जुने जे लोक असतील ते सर्वांना माहिती असतं की स्वामी प्रकट दिनांच्या अगोदर काय करायचं असतं, कुठल्या सेवा करायच्या असतात. आणि बऱ्याच नवीन लोकांना माहिती नसतं. त्यासाठी मी त्यांच्यासाठी स्पेशल आजचा व्हिडिओ बनवून आणलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, स्किप न करता लास्टपर्यंत बघा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ पण लिहा. तर स्वामी प्रकट दिन हा यावर्षी 20 मार्च 2026 रोजी वार शुक्रवार या दिवशी स्वामी प्रकट दिन येत आहे. तर स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर आपल्याला म्हणजे कुठलेही तुम्हाला 21 दिवस, जसं म्हणजे काटेकोरपणे जर आपण दिवस मोजून जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला 28 फेब्रुवारी 2026 ते 20 मार्च 2026 पर्यंत आपल्याला 21 दिवस आपल्याला स्वामींच्या कुठल्याही सेवा, जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. पण काही कारणास्तव कुणाला जमत नाही, व्हिडिओ लेट तुम्ही बघता किंवा काही कारणाने काही तुमच्या घरामध्ये कार्यक्रम असेल, फंक्शन असेल, मासिक धर्म असेल, विंटाळ असेल, काही असेल, तर तुम्हाला म्हणजे असं काही नाही की तुम्हाला 28 तारीख ते 20 तारखेपर्यंतच करायचं. अडचण असेल तर तुम्ही 28च्या अगोदर पण, आता समजा तुमचा पिरियड येणार असेल 20च्या अगोदर, प्रकट दिनांच्या अगोदर तुमचा पिरियड येत असेल, तर तुम्ही अगदी आत्ता ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघितला आहे त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही व्हिडिओला म्हणजे सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला फक्त 21 दिवस करायचं आहे. तुम्ही 24पासून करू शकता, 25पासून करू शकता, तुम्ही अगदी 20 तारखेपासून सुद्धा सेवा चालू करू शकता. पण 21 दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं. तुम्हाला म्हणजे नंतर तुमचं 18 मार्चला किंवा 17 मार्चला, 11 मार्चला कुणाचं लग्न आहे, तुम्हाला काही कारणास्तव बाहेर जायचं आहे, तुम्ही त्या दिवशी तिथं अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही अगोदर 21 दिवस तुम्ही सेवा करून उरकून घेऊ शकता तुम्ही. आणि प्रकट दिनाच्या अगोदर तुम्ही ही सेवा करू शकता. नाही, तुम्हाला काहीच अडचण नाही आहे, काही नाही आहे, कुठलीच अडचण नाही आहे, ते तुम्हाला 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत तुम्हाला सेवा करायचं प्रकट दिनापर्यंत. 21च दिवस का, तर हा 21च दिवस तुम्हाला करायचं आहे. 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस असं काही करायचं नाही आहे. तुम्हाला कुठलेही 21 दिवस करायचं आहे. आणि समजा तुम्हाला नंतर म्हणजे मध्येच तुम्हाला पिरियड, मासिक धर्म वगैरे आहे, तर तुम्ही म्हणजे 20 मार्चच्या नंतर पण तुमचं दुसऱ्या म्हणजे 21 मार्च किंवा 25 मार्चला सांगता होत असेल तरी काही हरकत नाही. तुम्ही म्हणजे सेवा कशी करता त्यापेक्षा तुम्ही मनापासून करता. आणि सेवा म्हणजे तुम्ही करता म्हणजे नाही आहे, हे बघा, हे एक लक्षात घ्या तुम्ही की मी करते किंवा मी हे करते कधीच म्हणायचं नाही. कारण ह्या धर्तीवर म्हणजे स्वामींच्या आज्ञेशिवाय, म्हणजे ब्रह्मांडाच्या आज्ञेशिवाय कुठलंही पानसुद्धा हलत नाही आहे. म्हणजे स्वामी माझ्याकडून करून घेणार हे आपल्याला म्हणायचं आहे. स्वामी ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायचं आहे त्यांच्याकडूनच सेवा करून घेतात. अगदी कोणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, काही असो, पण स्वामींच्या जर मनात असेल तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे, तर ते कुठल्याही हालतीत, कुठल्याही परिस्थितीत सेवा तुमच्याकडून करून घेणारच. तर तुम्ही, मी, कोणी आपण काही नाही आहे. कारण स्वामींच्या मनात असेल तरच सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि सगळ्या गोष्टी होतात. आपण फक्त निमित्त आहे, कुठल्याही गोष्टीचं आपण निमित्त आहे. आणि जे होणार आहे ते होणारच आहे. पण जे होणार आहे ते होणार आहे म्हणून आपल्याला
एकदम स्तब्ध बसायचं नाही. आपल्याला धर्तीवर पाठवलं आहे तर हात पाय आपल्याला सगळे अवयव देऊन देवाने पाठवलं आहे. म्हणजे आपल्याला आपल्याकडून कुठलं तरी कार्य करून घेण्यासाठीच आपल्याला धर्तीवर पाठवलेलं आहे. तर म्हणून जे होणार आहे तेच होणार आहे हे म्हणून स्तब्ध बसण्यापेक्षा आपण काय करू, आज काय करू, उद्या काय करू, काय करणार हा विचार करून आपल्याला म्हणजे सेवा करायची, कष्ट करायचे, सगळं काही करायचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला देवाचं ऋणी राहायचं आहे की देवांनी आपल्याला जन्माला घालत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी देऊन त्यांनी पाठवलेलं आहे. आपल्याला कष्ट करायचं आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. त्यासाठी आपले हातपाय हलवणं गरजेचंच आहे आणि प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्याकडून करून घेत असतात. तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की कुठल्या सेवा करायच्या. तर तुम्हाला 21 अध्याय 21 अध्यायाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. तर पारायण कसं करायचं आहे बघा. म्हणजे सेवा करत असताना तुम्हाला कुठली पूजा मांडायची नाही आहे, कुठलंच काही करायचं नाही. जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला वेळ असेल, तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही पूजा मांडू शकता. आणि फक्त पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा की एक नारळ आणि खडीसाखर केंद्रात किंवा मठामध्ये कुठेही जाऊन ठेवा, दान करा आणि संकल्प करा की हे स्वामी देवा की माझी अशी इच्छा आहे. कुणाला मूल होत नसेल, कुणाचं लग्न जमत नसेल, कुणाला नोकरी लागत नसेल, घरामध्ये काही वादावाद, संसारातल्या कुठल्याही छोट्या मोठ्या ज्या अडचणी असतील, हे बघा, माणूस म्हणलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी, त्रास म्हणजे असतंच. तर त्या दूर होण्यासाठी आपण तो संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी. आणि माझ्याकडून 21 दिवसाचं पारायण तुम्ही करून घ्या असं इच्छा बोलून संकल्प करायचं आहे आणि आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. तर 21 अध्याय वाचलेच पाहिजे. तर कसं असतं बघा, कोणी आजारी असतं, कुणाला बसता येत नाही, कुणाला एकाच बैठकीमध्ये 21 अध्याय बसून वाचणं शक्य नसतं. तर तुम्ही 3 अध्याय दिवसामधून 3 अध्याय वाचू शकता तुम्ही. 3 म्हणजे 21 अध्याय होतात. नाही तर एका बैठकीत केलं तर अतिउत्तम आहे, एका बैठकीत केलेलं चांगलंच आहे. पण आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही 3मध्ये डिवाईड करू शकता किंवा दिवसामधून 21 अध्याय तुम्ही कधीही वाचू शकता. पण 21 अध्यायाचं एक पारायण असं आपल्याला 21 दिवस करायचं आहे. परत मी तुम्हाला सांगते, हे बघा, कुणाला खाली बसण्याचा त्रास असतो, म्हणजे गुडघ्याने वगैरे कुणाला बसता येत नाही, पण त्यांची इच्छा असते की मला पारायण करायचं आहे. अगदी तुम्ही टेबल खुर्ची घेऊन तुम्ही करू शकता. आणि कोणी बेड रेस्ट आहे आणि उठताच येत नाही, तर तुम्ही म्हणजे झोपून सुद्धा पारायण करू शकता. आपले स्वामी काय म्हणतात माहिती आहे का, तू जसा आहे त्या स्थितीमध्ये, जसा आहेस तसा मला हवा आहेस. म्हणजे ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात तसं तुमच्याकडून सेवा करून स्वामी घेतात आणि ते मान्यही असतं त्यांना, असं त्यांना काहीही नसतं. पण तुम्ही जर चांगले असाल तर चांगल्या पद्धतीनंच पूजा करा. तुम्हाला काही अडचणी असतील, काही असेल तरच तुम्ही म्हणजे 3 अध्याय किंवा खुर्चीवर बसून किंवा जसं जमल तसं तुम्ही करू शकता. पण एका बैठकीत 21 अध्याय करणं चांगलं आहे. नसेल तर तुम्हाला जसं जमेल, जशा पद्धतीनं बसेल, जसा वेळ भेटेल तसं तुम्ही करा. कुठलीही सेवा मनापासून करा, ती स्वामीचरणीय रुजू असते. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. केलात तर अतिउत्तम आहे. पण आता मी जास्त खोलवर काही बोलत नाही. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर चांगलंच, अगदी करावं. जर अडचणी असेल, नाही करू शकत असाल तर तुम्ही असं काही नाही आहे, तर तुम्ही नाही पाळलं तरी चालेल. पण मांसाहार हे घरामध्ये 21 दिवस करायचं नाही आहे. पण तुमच्या घरामध्ये मांसाहार लागतं, खातात दुसरे, तर खाऊ दे, त्यांना आणू दे, करू दे, खाऊ दे. पण जे कोणी पारायण करतात त्याने 21 दिवस मांसाहार वर्ज्य करायचं आहे. अजून एक गोष्ट, तुम्हाला अन्न म्हणजे दुसऱ्याचं अन्न तुम्हाला 21 दिवस ग्रहण करायचं नाही आहे. अगदी तुम्ही लग्नाला वगैरे कुठे गेलात तरी तिथे पण तुम्हाला अन्न वर्ज्य करायचं आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्यायचं, कारण स्वामी सेवा करत असताना अन्नाचा इफेक्ट लवकर होत असतो. म्हणून अन्न हे वर्ज्य करायचं आहे तुम्हाला. मांसाहार, ब्रह्मचर्य आणि अन्न हे 3 गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचं वर्ज्य नसेल करता येत तर तुम्ही नाही, समजा अगदी तुमची मूल होण्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे, तुम्ही त्याच्यासाठी संकल्प केला आणि त्याच्यासाठी सेवा करताय, तर तुम्ही ते
पाळू शकत नाही, त्यासाठी जसं असेल तसं. पण मांसाहार आणि पर अन्न हे तुम्हाला वर्ज्य करायचंच आहे. हे झालं स्वामी चरित्राचं पारायणाचं सांगते. आणि ज्यांना कुणाला वर्किंग आहेत, त्यांना वेळ नाही काही नाही आहे, तर ते म्हणजे ग्रंथ अध्याय 21 अध्याय किंवा 5 अध्याय 1 अध्याय 2 अध्याय बसून वाचूच शकत नाहीत. त्यांनी 21 दिवस फक्त काय करायचं, 11 माळी स्वामी समर्थाच्या जपाच्या 11 माळी करायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं स्वामी समर्थाचं नाम समर्थ तुम्हाला 11 माळी जप करायचे. किंवा आपला तारक मंत्राचा जप करायचा 11 माळी स्वामी समर्थाचा जप, किंवा तारक मंत्राचा जप तुम्हाला 11 माळी करायचा आहे, जर तुम्हाला पारायण जर होत नसेल तर. असं साधं सिंपल सेवा आहे, तर तुम्ही हे करू शकता, करा तुम्ही. याचं फळ तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. कारण प्रकट अजून तुम्हाला परत सांगते, कारण 21 दिवस, त्या 21 दिवसातच बरेच जणांना अडचणी येत असतात, तर ते 21 दिवस सोडून तुम्ही अगोदर पण उरकून घेऊ शकता आणि तुम्ही नंतर पण 2-3 दिवस पुढे गेलं तरी चालतं. असं काही नाही की त्या दिवसातच करायचं आहे. तुम्हाला जसं जमल तसं त्या पद्धतीनं तुम्ही सेवा करा. पण एवढंच आहे की प्रकट दिनाच्या निमित्त प्रकट दिन, आणि कसं आहे माहिती आहे का, स्वामी हे कुणाच्या पोटी जन्म घेतलेले नाही आहेत, तर ते प्रकट झाले आहेत, म्हणून स्वामी प्रकट दिन आपण म्हणतो त्याला. तर स्वामी प्रकट दिनाला खूप महत्त्व आहे. त्याच्या अगोदर 21 दिवस तुम्ही नक्की करा. अजून एकदा सांगते, 28 फेब्रुवारी ते 20 मार्च 21 दिवस तुम्ही पारायण करा. मंत्र जपाची जी काही तुम्हाला छोटी मोठी जी कुठली सेवा जमेल ती सेवा तुम्ही नक्की करा. आणि या सेवेचं तुम्ही फळ तुम्हाला मिळावं, सर्वांना मिळावं, असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजची सेवा स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.